दुसरा पुकार असणार आहे स्ट्राईक एंडवर असणार अक्षय आणि नॉन स्ट्राईकला असणार राकेश. तर यापुढे समालोचन करतील माझे साथी मित्र पूजन बर्नुके. हॅलो, धन्यवाद मयूर कुंभार. या चौथ्या रात्रीला पहिला सामना इथं रंगतो या उलव्याच्या मैदानावरती. नांदाई माता तडघर विपक्ष महेश स्मृती मोहा या दोन मातरबाज संघामध्ये. तर या सामन्याचा मात्र पूर्वार्ध इथे संपलाय. पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मोहा संघानं 4 षटकांमध्ये 49 धावा जमा करून 50 धावांचं मात्र इथे आव्हान ठेवलंय. ते अर्थातच नांदाई माता तरघर संघाला सलामीची जोडी ते मैदानामध्ये दाखल होत आहे. तरघर संघाचे अक्षय मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज तर नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे राकेश मोहिते. तर मोहा संघाकडनं वैदिक पहिला तर संघाकडनं पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. तर स्वागत करतील उलव्या गाव राजेश कारकर. तर निश्चितच पहिला चेंडू मात्र इथे डॉट टाकण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज अजित कोहली. जिथे 50 धावांचा इथे पाठलाग करायचं येणारे 24 चेंडू मध्ये यावेळेस राष्ट्रमोद विकेट नक्कीच ऑन साईडला मात्र मिडवांच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. सुरेख बैठक क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक इथे 2 चेंडू मात्र निधाव टाकण्यामध्ये यशस्वी होत आहे गोलंदाज मोहा संघाकडनं अजित कोहली. 1 धाव जिथे पाहायला मिळतंय अक्षय मात्रेच्या रूपानं खातं खोलते आपल्या संघाचं आणि 50 धावांचा इथे पाठलाग करत असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर नांदाई माता तरघर संघ बिनबाद 1 अक्षय मात्र वैयक्तिक 1 या धावांचं योगदान देतोय. गिजा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र लकी तोडण्याचा प्रयत्न करता 1 धावा तिथं पूर्ण केलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि बिनबाद 1 धावा अशी तर निश्चितच पाहायला मिळतंय. अक्षय मात्र वैयक्तिक 1 या धावांचं योगदान देतो. त्याच्यामध्ये 3 चेंडूचा समाचार घेतलाय. तर राकेश मोहिते मात्र आता स्ट्राईकला फलंदाज असणार आहे. पुन्हा एकदा अजय कोहली राईट माउंट विकेट यावेळी मोहा संघाकडनं. षटकातला पुढचा चेंडू नक्कीच जोडकास मारचा प्रयत्न होता. शॉर्ट फायनलच्या दिशेने मात्र तिकडे तैनात होत आहे. शेल मात्र जमिनीला दांड कोटतोय आणि त्याचा मोबदला निश्चितच 1 धावेचा मात्र इथं पाहायला मिळतं. या 1 धावेनिशी मात्र संघ जाऊन ठेपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 नांदाई माता तरघर संघ जिथे 50 धावांचा पाठलाग करत असताना सुरेख बैठेची फलंदाजी केली होती मोहा संघाकडून. अनिकेत कोलिया फलंदाजाने तब्बल 16 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्या फलंदाजीच्या जोरावर मात्र मोहा संघ तब्बल 49 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि 50 धावांचे ते पाठलाग करताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. पण एकदा अक्षय मात्र यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू फेकावून दिला होता. 1 बाउन्स 4 रन्स. चौकाराच्या मैत्रिणी संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपले. ते बिनबाद 6च्या घरामध्ये अक्षय मात्र वैयक्तिक 5 या धावांचं मात्र योगदान देतो. यावेळेस अजय कोहली पुन्हा एकदा क्लॉगअपच्या दिशेने मात्र तिकडे क्षेत्ररक्षण तिकडे तैनात होत आहे. 1च धाव इथे पाहायला मिळतंय. 1 धावेनिशी मात्र आता संघ जाऊन ठेपलाय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना बिनबाद 7 या धावसंख्येवर. तर यानंतरचा होणारा सामना यजमान निलकंठेश्वर उलवे विपक्ष भंगारपाडा नाणेफेक जिंकले. निलकंठेश्वर उलवे संघानं निर्णयाचा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तिथं पहिल्या षटकाचा मात्र इथं खेळ संपला. पॉवरवेचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन ठेपले. ते बिनबाद 7च्या घरामध्ये येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं मात्र इथे आव्हान असताना खूप मोठं आव्हान 50 धावांचा पाठलाग करत असताना त्या पहिल्या षटकामध्ये 10 ते 15 14 ते 15 धावा इथे कंपल्सरी येणे गरजेचं होतं. मात्र त्या धावा मात्र इथे आले नाही. सुरेख पैदूची गोलंदाजी केली होती अजय कोहली या पहिल्या गोलंदाजाने फक्त 7 धावा केल्या होत्या आणि त्या 7 धावांमध्ये अक्षय मात्रेचा मात्र 5 धावांचं मात्र अक्षय मात्रेचा मात्र 6 धावांचा इथे वाटा आहे. त्याचा 1 चौकारच्या मैत्रीने 6 धावांचं योगदान देतोय. तर राकेश मोहिते 1 धावांचं मात्र योगदान देतोय. तर क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. 20 मिनिटाचा पूर्वार्ध आणि 20 मिनिटाचा उत्तरार्ध असणार आहे. तर वैयक्तिक पहिलाच संघानं दुसरं षटक टाकण्यासाठी ज्या अनिकेत कोहली या गोलंदाजानं मागाशी तब्बल 34 धावा पटकावल्या तर तोच अनिकेत कोहली मला गोलंदाजीच्या उंबाट्यावर
दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात नक्कीच होणार आहे. तर स्ट्राईकला फलंदाज असणे मात्र अक्षय मात्र वैयक्तिक 6 धावांचं मात्र योगदान देतोय. यावेळी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. राईट अबाउट द विकेट अक्षय मात्रेसाठी इथे मात्र एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटिंगच्या काही समीकरण जुळत नाही. रनआउटची इथं अपील केली जाते मात्र पंच मात्र इथं नॉट आउटचा इशारा करतात. एक लेग बायच्या रूपानं मात्र इथं पंच आम्हाला कळवतात. एक धाव मिळते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक मात्र इथं 26 बजावला जातोय पंचांच्या भूमिकेतून आणि या एका धावेशी मात्र संघ जाऊन ठेवलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 8 या धावा संख्येवर तर फलंदाजी करण्यास संधी असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी रुपेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. तर दुसऱ्या एक चेंडू आणि एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन ठेवले ती बिनबाद आजच्या गटामध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते अजय कोहली. स्ट्राईकला मात्र आता एक घातक गोलंदाज नेहमी गणला जातो या तरगल संघाकडून. राकेश मोहिते असणारे मोठे फटके मात्र या षटकामध्ये येणं खूप गरजेचं असणार आहे. तो अर्थात तरगल संघासाठी इथे मात्र मोठा फटका क्षेत्राच्या तिकडे तैनात होत आहे आणि फलंदाज मात्र इतर राकेश मोहितेच्या विकेटचा पतन. निश्चितच पहिल्या विकेटचं मात्र इथे पतन होत आहे तरगल संघाकडे. राकेश मोहितेच्या रूपानं वैयक्तिक 1 या धावांचं मात्र योगदान देऊन हा फलंदाज बाद झाला. तर 1 स्वरूपाने मात्र नवीन फलंदाज जाते मैदानावरती. अक्षय मात्र स्ट्राईकला फलंदाज असणे मात्र अक्षय मात्र वैयक्तिक 1 चौकाच्या मैदानात 6 धावांचं योगदान देतोय. आणि काही कोहली पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. आता मात्र इष्टा कॉलच्या दिशेने चेंडूला गोलंदाज क्षेत्र तैनात होते आणि बॅक टू बॅक मात्र दुसऱ्या विकेटचं पतन. तर जी धार मात्र फलंदाजी मार्ग करताना दाखवली होती अनिकेत गोलंदाजांना तीच धार मात्र गोलंदाजी करताना वापरतो. ज्या फलंदाजीमध्ये 37 धावांचं मात्र बहुमूल्य योगदान दिलं होतं अनिकेत कोहली या फलंदाजांना. तोच मात्र आता गोलंदाज अनिकेत कोहली बॅक टू बॅक मात्र 2 विकेट घेतोय. पहिल्यांदा राकेश मोहिते तर दुसऱ्यांदा मात्र अक्षय मात्रेचे विकेट घेतोय. यावेळेस हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन ठेवलाय अनिकेत कोहली. पण एकदा समोर आश्चर्याच्या मध्ये यावेळेस ऑन ड्राइव्ह फटका इथं पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय मात्रेच्या बॅटमधून नक्कीच त्या फटक्यावरती एकच धाव इथे पाहायला मिळतोय. आणि या एका धावेनेशी मात्र संघ जाऊन ठेवलाय. दुसऱ्या षटकाचा मात्र खेळ चालू असताना 2 बाद 9 या धावसंख्येवर स्ट्राईकला फलंदाज आशिष मात्रे असणारे. बघूया आशिष मात्रे काय करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र मोठा फटका चेंडू लगॉफच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद होत आहे. विजय मास्टर येथे समीकरण येऊन ठेपले. 13 चेंडू आणि 41 धावांची मात्र गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 41 धावांची मात्र गरज असणार आहे. सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय गोलंदाज मोहास संघाकडे अनिकेत कोहली. सुरेख खेळ करतोय आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असणारे समीकरण येऊन ठेपले. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज भूषण कोहली. सुरेखा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या पडलेला चेंडू गुलबाज फॉलचा चेंडू इथे फलंदाज समजत नाही. षटक क्रमांक मात्र इथं दुसरा संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नांदाई मात्र तरगल संघ 50 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा मात्र इथे जमा झाल्यात. फक्त 9 धावा.
जे मास्टर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 41 धावांची गरज असणार आहे. दुसरं षटक टाकलं होतं अनिकेत कोहली या गोलंदाजानं फक्त 2 धावा दिल्या होतात आणि पूर्णपणे आपल्या संघाला मात्र इथं मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 41 धावांची मात्र इथं गरज असणार आहे. 32 षटकाचा आपण विचार केला तर 20.5 ची सरासरी मात्र इथे राखायची आहे. ते नांदाई मात्र तरगर संघाला स्ट्राईकला फलंदाज मात्र अक्षय मात्रे वैयक्तिक 1 धावांचं मात्र योगदान देतोय. इथे मात्र चेंडू मोठा फटका लोंगाईच्या दिशेने मात्र चेंडू जात आहे. तैनात होत आहे. 1 धाव इथं पूर्ण केले. सूर्यकबाईचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे आणि या 1 धावेशी मात्र संघ जाऊन ठेपलाय. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात असताना 10 या धाव संख्येवर 3 बाद 10 मात्र स्थिती निर्माण झाली आहे. नांदाई मात्र तरगर संघाचे समोर मात्र असणारे भूषण कोहली अजून सुद्धा आपल्या संघासाठी खातं खोलायचं आहे. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी मात्र 40 धावांची गरज असते. मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार आहे या तरगर संघासाठी. राईट मोठा विकेट गोलंदाज इथे मात्र मोठा फटका चेंडू मिडअपच्या दिशेने जे तैनात होते. सूर्यकबाईचं क्षेत्राच्या खाली फलंदाज मात्र भूषण कोहलीच्या विकेटचं बघत तर भावेश कारकरला विनंती असणार की आपण मंचाकडे लगेच प्रस्थान करायचं. भावेश कारकर आपल्याला आयोजकांची विनंती आहे की आपण मंचाकडे लगेच प्रस्थान करायचं आहे. गोलंदाज सजवते योगेंद्र कोहली यावेळेस राईट मोद विकेट. इथे माझा मोठा फटका चेंडू फाईलेच्या दिशेनं एक मोठा फटका 6 धावांसाठी षटकार. तर या षटकारावर मात्र थोडंसं समीकरण येऊन ठेवलंय. 9 चेंडू आणि 34 धावांची मात्र खेळी करायचे. येणारे 9 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा षटकार अक्षय मात्रे इथं पुन्हा एकदा मोठा फटका मात्र बॅटची गडा घेऊन क्षेत्रशक्ती तैनात होत आहे. अक्षय मात्रेच्या विकेटचं पुन्हा एकदा पतन होत आहे. तर समीकरण येऊन ठेवलंय. येणारे 8 चेंडू आणि 34 धावांचं मात्र समीकरण असणार आहे. योगेंद्र कोहली याच्या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असणार या तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा योगेंद्र कोहली राईट मधून विकेट. नक्कीच चेंडू खालीमध्ये ट्रॅव्हल होत आहे. सोडायचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धाव इथं पूर्ण केली जाते आणि या 1 धावेदिशी मात्र संघ जाऊन ठेपलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 17 या धावसंख्या मात्र जाऊन ठेवलंय. आता मात्र 7 चेंडू आणि 33 धावांचं मात्र समीकरण येऊन ठेवलंय. येणारे 7 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाज जोगेंद्र कोहली याच्या षटकाला मात्र आता शेवटचा चेंडू असणार आहे. समोर असणे मात्र विचंद मोहिते. इथे मात्र उलटा बेता चेंडू ट्रॅव्हल होते. स्पेलिंगचा दिशेने क्षेत्रशक्ती तैनात होत आहे आणि या 1च धाव मिळते पटक्यावरती. तर पंचाचा इशारा येतोय की नो बॉल 1+1 अशा या 2 धावा नक्कीच मिळणार तरगर संघाला आणि या चेंडूवर मात्र फ्रेट असणार आहे. हे कंपल्सरी असणार आहे. प्रत्येक नो बॉल चेंडूवर हा फ्रेट असणार आहे आणि या संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवले 19 घरामध्ये. 7 चेंडू आणि 31 धावा. या चेंडूवर षटकार बसला तर काही मात्र तरगर संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. इथे मात्र मोठा फटका चेंडू ट्रॅव्हल होत आहे. काउंटच्या दिशेने मात्र जे टॅकनात होते क्षेत्ररक्षक. 1च धाव मिळतं या प्रितेश मोकलला. या 1 धावेनिशी मात्र 30 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करत असताना नांदाई मात्र तरगर संघ फक्त 20 धावांवर जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू असणार आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 30 धावांची गरज असणार आहे.
क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय 20 मिनिटाचा पूर्वार्ध आणि 20 मिनिटांचा उत्तरार्ध असणार आहे तर क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं येणारे शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र आता थोडंसं आव्हान कठीण येऊन ठेवलंय 30 धावांची मात्र गरज असताना या तरगर संघाला येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची मात्र इथे खेळी करायचे 5 मोठे फटके लगावणे कंपल्सरी गरजेचं असणार तरगर संघासाठी शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज महेश स्मृती मोहन संघाकडे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते सुयश कोळी असणार आहे यावेळी गोलंदाजचा फलंदाज सज्ज असणारे मात्र प्रितेश मोकळा वैयक्तिक 2 या धावांचं मात्र योगदान देते आपल्या संघासाठी मध्ये त्या 4थ्या षटकाला मात्र सुरुवात होत आहे 6 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण येऊन ठेवलंय राऊंड द विकेट राईट अप राऊंड द विकेट यावेळी गोलंदाज सज्ज होते पहिल्या चेंडू फ्लूट पडल्यानंतर कुंडलाच पडला चेंडूच्या पडल्यानंतर थोडासा खाली बसतोय फलंदाज प्रितेश मोकळा काही चेंडू समजत आहे आणि निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता पाहायला मिळत आहे समीकरण येऊन ठेवले 5 चेंडू आणि 30 धावांची मात्र खेळी करायचे 5 चेंडू मध्ये 5 षटकाला लागून आहे हे कंपल्सरी गरजेचं असतंय तरगर संघासाठी यावेळी एस्टाच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिला होता चेंडू जात आहे एस्टाच्या ठिकाणी एकच धाव या फटक्यावरती पाहायला मिळतं या एका धावेशी मात्र संघ जाऊन टेपलाय 21 या धावत संख्येवर 31 धावा मात्र इथे जमा झाल्या 5 बाद 21 अशी स्थिती निर्माण झाली तरगर संघाची 4 चेंडू आणि 29 धावांची मात्र त्या खेळी करायचे समोर असणे मात्र वीरचंद मोहिते तर गोलंदाज असताना मात्र सुयश कोहली राईट राऊंड द विकेट इथे मात्र एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न प्रायड्याने चेंडूच्या समीकरण जुळत नाही निर्धाव चेंडू इथे गाळला जातोय आतापर्यंत या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू टाकते गोलंदाज सुयश कोहली आणि सुरेख पैदेचे खेळ करतोय हा महेश स्मृती मोहा संघ पूर्णपणे या सामन्यावर पूर्णपणे कमबॅक करतोय आपल्या विजयाच्या बोलावर येऊन ठेपला यावेळी चेंडू ट्रॅव्हल होते पुन्हा एकदा लॉंग लेच्या दिशेने मात्र शेख तसे तैनात होत आहे मात्र चेंडू जात आहे सीमा पार चौकारासाठी तीन चेंडू आणि विजयासाठी मात्र 2 चेंडू आणि 25 धावांचं मात्र समीकरण येऊन ठेवलंय येणारे 2 चेंडू आणि 25 धावा इथे मात्र पंचांचा इशारा येतोय डेड बॉल थोडस विचित्र काहीतरी आपल्याला पाहायला मिळालं तर गोलंदाज सुयश कोहलीकडनं आणि पंचांनी मात्र तो चेंडू डेड बॉल घोषित केला समीकरण असणारे मात्र 25 धावा येणारे 2 चेंडू आणि 25 धावा यानंतरचा होणारा सामना निलकंठेश्वर उल्वा विपक्ष भंगारवाडा या 2 मातृ संघामध्ये पंचाचा इशारा होते की खराब चेंडू आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 बजावला जातोय पंचाच्या भूमिकेमधून आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन टेबले ते 26 या धावसंख्येवर येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची मात्र खेळी करायचे थोडासा एकतर्फी ते सामना पाहायला मिळतं प्रेक्षकांना 2 चेंडू आणि 24 धावांची मात्र खेळी करायचे जे गोलंदाज केले होते अनिकेत कोहली गोलंदाजांना फलंदाजी करत असताना तब्बल 34 धावा पटकावल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या तोच मात्र एक यावेळीचा मोठा फटका चेंडू स्ट्राईक जात आहे सीमा रेषेच्या पार षटकार शेवटचा चेंडू या इनिंग मधला व्हाईट येथे दर्शवतात आमचे पंच आणि संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन ठेपले या वंत धावेच्या मैदानात 33 या धावसंख्येवर 1 चेंडू आणि 17 धावांचं मात्र समीकरण जे मोठे फटके आता आले ते मगाशी जर आले असते तर काहीतरी मात्र या सामन्यामध्ये चोरच नक्कीच निर्माण झाली असते शेवटचा चेंडू असणारे या शेवटच्या षटकातला इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू फायनलच्या दिशेने रिझन होत आहे आणि अशा तऱ्हेने मात्र मोहा संघ मात्र इथे विजय होतोय विजय संघाचे मात्र हार्दिक अभिनंदन विजय मास्टर या मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो अर्थातच फलंदाज अनिकेत कोहली ज्या फलंदाजानं 16 चेंडू मध्ये 34 धावांची मात्र इनिंग दाखवली आणि गोलंदाजी करत असताना फक्त 2 धावा खर्च केला होता असं एक बहुमूल्य फलंदाज मात्र मोहा संघाचा अनिकेत कोहली याला विनंती करतो की आपण मंचाकडे येता यायचंय
आणि त्याचप्रमाणे महादेव कोहली यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं जे बक्षीस होत आहे ते सुद्धा 1500 रुपये आपले घेऊन जायचंय. अनिकेत कोहली लगेच मंचाकडे यायचंय. या सामन्याचं मात्र मॅन ऑफ द मॅच किताब पटकावलाय आणि महादेव कोहलीकडे तब्बल 1500 रुपयाचं बक्षीस सुद्धा आलाय. मी विनंती करतो की प्रल्हाद गवळे साहेबांना भाजपा नेते उलवाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र या मॅन ऑफ द मॅच मात्र किताब द्यायचंय अनिकेत कोहली या गोलंदाजाला. सुरेख